ज्यांचं चमत्कार भाषण आपण ऐकलं आणि त्यांनी भाषणामध्ये मला सांगितलं की आता यांची स्वीट डिश आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि स्वीट डिश ऐकण्याची अपेक्षा माझ्याकडून व्यक्त झाल्यामुळे खांदे वाटलेले सगळ्यांना दिसत आहे, त्याचा उलगडा सगळ्यांना झाला. आमच्या प्राध्यापक क्षेत्रामध्ये गमतीने काही जणांसाठी असं बोललं जातं की शाळा महाविद्यालयामध्ये टोल असतात, तास सुरवायचा टोल असतो, तास संपायचा टोल असतो. तर काही जणांसाठी असं गमतीने सांगतात की या टोलापासून त्या टोलापर्यंत जे टोलवाटोली करतात ते प्राध्यापक असतात. परंतु मेधाताईंचा खासदार आता गेल्या काही वर्षात झाल्या, पण त्या पुढच्या प्राध्यापिका आणि त्या महत्वाचं म्हणजे आमच्या कॉलेजच्या नसले तरी त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्य, त्यामुळे त्या प्राचार्याला भूमिकेचा माझ्याकडे लक्ष घेऊ नये याची मला जाणीव आहे. आज आपण या पावन भूमीमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत, हा अत्यंत भाग्याचा योग आहे. ज्या रयतेच्या भाजीच्या देठात देखील हात लावला जाणार नाही अशा प्रकारची आज्ञा शिवछत्रपतींनी दिली. त्या रयतेच्या आजच्या लोकशाही युगातल्या प्रतिनिधी असणाऱ्या आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मेधाताई कुलकर्णी, गायीचे रक्षण केलेल्या पुण्य बहुत आहे असं ज्या शिवछत्रपतींनी आपल्याला सांगितलं, या शिवछत्रपतींचा संदेश प्रत्यक्षात आणणारे आपल्याचे प्रमुख पाहुणे शिवशंकर स्वामी. अफजल खानाच्या वधानंतर शाही अज्ञान तासानंतरच्या समोर शिवाजी राजांच्या समोर त्या पराक्रमाचा पोवाडा गायला. त्या पोवाडीची परंपरा आज नव्या रूपात जे जागृत ठेवतात असे आचार्य शाही हेमंतराजे मावळे, जुन्नर नगरीच्या नगराध्यक्षा सुजाताताई काजळे, त्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून जवळपास 50 वर्ष काम करतात असे आमचे काजळे काका, आणि महत्वाचं म्हणजे ज्या सत्पुरुषांच्या आशीर्वादाने आणि कृपा प्रसादाने हिंदवी स्वराज्याचा विस्तार शिवछत्रपतींनी केला, अशा सज्जनच्या गादीचे प्रतिनिधी असणारे आणि तसंच देहूकर प्रतिनिधी असणारे या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिवभक्त बंधू भगिनी आणि आमचे शालेय विद्यार्थी मित्र मैत्रिणी, प्रथमतः मी शिवछत्रपतींना अतिशय मनापासून मुजरा करतो. निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, जो राज्य सिंहासनावरती बसलाय पण त्याच्या आधी योग्याची सर्व लक्षणं विराजमान आहेत हे समर्थांना प्रत्यक्ष दिसलं आणि त्यांचं वर्णन केलं. अशा शिवजयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आजच्या दृष्टीने हा अतिशय भाग्य मला वाटतो की ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी शिवरायांची दुर्दुर पावले याच ठिकाणी अंगणामध्ये लागली, ज्याच ठिकाणी हात धरून माता जिजाऊंनी त्यांना सांगितलं की शिवा राज्य घेणे आहे, राज्य करणे आहे, हिंदवी स्वराज्य उभारणे आहे, अशा पावन या शिवनेरीच्या भूमीमध्ये आपण सगळेजण अत्यंत नम्रपणानं शिवकाळात होऊन गेलेल्या कवीची वाणी मला आठवते. त्या कवीचं नाव कविराज भूषण. कविराज भूषणानं असं म्हटलं की ब्रह्म के आनंद से विकसे थे अत्यंत पुनीत तिहु रमाई, राम युधिष्ठिर के वर में बलमी की व्यास के अंग सुहानी, भूषण कलिके कविराजन राजन के गुण गायन सानी, पुण्य चरित्र शिवा सरजेश्वर नाय पवित्र भई पुण्यवाणी, नाय पवित्र भई पुण्यवाणी. अर्थात त्यांनी असं म्हटलं की ब्रह्मदेवाच्या तोंडातून जे शब्द निघाले ते आमच्यासाठी पवित्र ठरले. प्रभू रामचंद्रांचं चरित्र ज्यांनी सांगितलं ते वाल्मिकी, ज्यांनी महाभारत त्यांना आपल्याला सांगितलं, युधिष्ठिराचं चरित्र आपल्याला सांगितलं ते व्यास, हे सगळे पावन झाले. पण कलियुगामधल्या राजाची कीर्ती गाऊन माझी जीवा अपवित्र झाली आहे. ज्यांचं चरित्र पवित्र आहे अशा शिवरायांचं चरित्र, सर्जा शिवरायांचं चरित्र गाऊन माझी वाणी पवित्र झालेली आहे. तोच भाव माझ्या मनामध्ये आहे. शिवराय ही व्यक्ती आहे म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, परंतु हे बरोबर आहे. पण शिवराय व्यक्ती आहे म्हणजे ते कोण आहे, ते वंशज आहेत, ते राजमाता जिजाऊ आईसाहेबांचे. त्या जिजाऊ आईसाहेबांनी शिवराय पोटात असताना बघितलं की आपले वडील लटुले राजे जाधवराव, त्यांचे बंधू, त्यांचे नातू यांची कपटानं बोलून भर दरबारामध्ये निजामशाह दौलताबादेच्या मध्ये देवगिरीच्या किल्ल्यामध्ये हत्या केली. त्यावेळी त्या मातेच्या मनामध्ये संकल्प उमटला की गेली 300 वर्ष या ठिकाणी हिंदूंचं सिंहासन नाही, माझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो असा पराक्रम करून दाखवेल की या भूमीमध्ये हिंदूंचं सिंहासन पुन्हा एकदा प्रतिष्ठित होईल. राजमाता जिजाऊंनी शिवरायाला शिकवण दिली की स्त्री ही मराठ्यांच्या देवघरातील देवता आहे आणि त्याच देवघरातील देवतेचा आज्ञा मानून मगाशी पोवाड्यामध्ये ज्याचा अतिशय समर्पक शब्दामध्ये वर्णन केलं, शिवरायांनी त्या राज्याच्या पाटलाचा चौरंग केला. अशी स्त्री प्रतिष्ठेची, स्त्री सन्मानाची शिकवण देणारे माता जिजाऊ यांचे वंशज छत्रपती
छत्रपती शिवराय. आज शिवजयंतीच्या दिनी आपण ज्यावेळेला या दोघांची आठवण करतो त्यावेळेला लक्षात असं ठेवलं पाहिजे की आजच्या काळात देखील स्त्री सन्मानाची आपण आवश्यकता जपली पाहिजे. दुर्दैवाने आपल्याला आकडेवारी काही सांगावी लागते. 2023 मध्ये याच देशामध्ये 4,11,000पेक्षा जास्त घटना स्त्रियांवरती अन्याय अत्याचाराच्या घडल्या, काही बलात्काराच्या देखील घडल्या. आज शिवाजी महाराज असते तर ही केवळ कल्पना करून आम्हाला थांबायचं नाहीये, तर प्रत्यक्ष स्त्रीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. याच्यासाठी आम्हाला कार्यरत राहिले पाहिजे आणि मग त्या सगळ्या कायदेशीर यंत्रणा आणि न्यायालयाची पोलीस यंत्रणा आहे त्यांना साथ देऊन या सगळ्या अत्याचाराचा धडा शिकवला पाहिजे. म्हणजे शिवरायांचा स्त्री सन्मानाचा जो संदेश आहे सर्वांचा विजय असो. तर या राजमातेने जे शिकवण आपल्या पुत्राला दिली ती आज देखील आचरणात आणण्याची गरज आहे. जसं स्त्रियांवरती होणारे अत्याचार थांबवण्याची गरज आहे तसंच आमच्या इथल्या मुलाबाळांना विशेषतः तरुण मुलांना ही स्त्रियांचा आदर कसा केला जातो याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांनी सांगण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांचा संदेश ज्यावेळेला आपण आचरणात आणतो तेव्हा लक्षात असं येतं की छत्रपती शिवरायांचा जन्म शहाजी राजांच्या पोटी झाला. शहाजी राजांनी तर प्रत्यक्ष ते स्वप्न अंशतः का होईना पूर्ण केलं अशी इतिहासामध्ये नोंद आहे. बालशिवा 3-3.5 वर्षाचे होते. निजामशाही अगदी शेवटच्या घटका मोजत होती, परंतु त्याच वेळी शहाजी राजांनी निजामशाहीचा एक वारस शोधून काढला. मुर्तुजा नावाचा वारस होता. तोपर्यंत मराठ्यांच्या तिखट तलवारी वाकत होत्या, त्या देवगिरीच्या निजामशाहपुढे वाकत होत्या, दौलताबादच्या निजामशाहपुढे वाकत होत्या, विजापूरच्या आदिलशाहपुढे वाकत होत्या. परंतु शहाजी राजांनी असं केलं की या छोट्या मुर्तुजाला आपल्या मांडीवरती घेतलं आणि प्रत्यक्ष ते सिंहासनावरती बसले. ही हिंदूंच्या इतिहासातली अलीकडच्या इतिहासातली अतिशय क्रांतिकारक घटना आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे हिंदवी स्वराज्याची संकल्पना करणारे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे शहाजीराजे भोसले यांची आपण आठवण ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रवर्तन केलं पाहिजे. बाबासाहेबांनी अतिशय योग्य शब्दामध्ये वर्णन केलं की पुत्र जिजाऊ आऊसाहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुढं बाबासाहेब असं म्हणतात की पुत्र सह्याद्रीला झाला. आजपर्यंत सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांमध्ये अनेक वीर होऊन गेले. त्यांच्या तलवारी होत्या, त्यांच्याकडे धनुष्यबाण होते, त्यांच्याकडे भाला होता, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र होती. पण त्या शस्त्रांचा उपयोग काय झाला? त्या शस्त्रांचा उपयोग या भूमीवरच्या आक्रमकांची सत्ता स्थिर ठेवण्यामध्ये झाला. हाच सह्याद्री सांगत होता आणि ती हाक बालशिवांनी बरोबर ऐकली आणि या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरतीच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, हिंदवी स्वराज्याची वाढ झाली. या सह्याद्रीने सांगितलं की अरे आपल्या तुळजाभवानीचे भंग करणारा तो क्रूर कर्मा अफजल खान निघालेला आहे, त्याला मारण्यासाठी जागा मी तुला दाखवतो. त्याला रडतोंडीचा घाट उलटून इथं जवळ घेऊन ये, प्रतापगडाच्या पायथ्याशी घेऊन ये, माझ्या अंगा खांद्यावरती तू त्याला मार. नरसिंहानं ज्या प्रकारे वध केला हिरण्यकश्यपूचा, त्याच प्रकारे मध्ययुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संकेतार्थानं अफजल खानाचा वध केला. नुसता वध केला नाही तर त्याचबरोबर महाराजांनी आपल्या विजयाचं जी पताका होती ती पुढचे 18 दिवस फडकत ठेवली. आता सध्याच्या काळामध्ये असं होतं की आपल्याला यश मिळतं आणि ते यश साजरं करण्यामध्ये मानवीचा स्वभाव असतो, आपण यश साजरं देखील करतो. पण शिवाजी महाराजांची यश साजरं करण्याची कल्पना आपण लक्षात ठेवली पाहिजे. अफजल खानाचा वध झाला त्या दिवशी महाराज गडावरती परत आले आणि दुसऱ्या दिवशी महाराजांच्या फौजा 3 दिशांनी 3 ठिकाणी निघाल्या. काही फौजा निघाल्या कोकणाच्या दिशेनं. आदिलशाहला कल्पना देखील नव्हती की आपल्या पुढे हा मुलूक आहे तो उद्या परवा आपल्याकडे राहणार नाही आणि स्वतः महाराज दौड करत 18 दिवस पन्हाळ्यापर्यंत पोहोचले. ती वार्ताच विलक्षण होती की महाराजांच्या नुसत्या दर्शनानं, महाराजांच्या नुसत्या नावानं की छत्रपती शिवराय किल्ल्यावरती आले अशा लोकांनी शस्त्र टाकून दिली. कारण अखंड हिंदुस्थानातली ती अतिशय महाभयंकर घटना होती. अफजल खान कोणी साधासुद्धा असमी नव्हता, तो वीर होता, तो क्रूर होता. परंतु त्यानं एके प्रसंगी दिल्लीच्या गादीवरती जो नंतर बसला बादशाह झाला औरंगजेब, त्याला देखील पेचात पकडलेलं होतं आणि विजापूरच्या त्यावेळेच्या वजीरानं त्याला धर्मवाट दिली. त्याच्यामुळे तो औरंगजेब वाचला. इतका पराक्रमी अफजल खान होता. पण अफजल खानाच्या भेटीला जाताना महाराजांच्या मनामध्ये औ जिजाऊंचे शब्द होते, संभाचं उष्ण फेडून घे शिवबा. शिवाजीराजांचे मोठे बंधू, त्यांचं नाव देखील संभाजीराजे, प्रेमानं आऊसाहेब त्यांना संभा म्हणायच्या. त्या संभाजी राजांना त्या वेड्यामध्ये या अफजल खानानं मदत केली नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. त्या संभाजीच्या मृत्यूचं उष्ण फेडून घे हे शिवाजी महाराजांना जी आज्ञा केली होती राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी ती पूर्ण केली. ती सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती केली. महाराजांचं स्वराज्य कलाकारांनी वाढायला लागलं. जशी महाराजांची मुद्रा आहे की कले कलेने जसा चंद्र वाढतो तसं महाराजांचं राज्य देखील असं कलाकारानं वाढायला लागलं आणि लोकांना वाटायला लागलं की या राज्यामध्ये वेगळं काय आहे.
आणि या राज्य बुडवण्यासाठी म्हणून फौजा निघाल्या आणि औरंगजेबाने आपला महत्वाचा सरदार शाहिस्ते खान पुण्यावरती पाठवला. त्या शाहिस्ते खानाने आपल्या सरदाराला आज्ञा दिली की या शिवाजी राजाला तू पेचात पकडून त्याला ठार मार, तू महत्वाच्या मोठ्या वंशात जन्माला आलाय. त्याच वेळेला शिवरायांनी आपल्या सह्याद्रीचा विलक्षण उपयोग करून दिलेला दिसतो आपल्याला. उंबरखिंडीची लढाई म्हणून ती इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. फेब्रुवारीचा महिना होता, 1661 ते साल होतं आणि त्या उंबरखिंडीच्या दिशेनं हा जो शाहिस्ते खानाचा सरदार होता तो मोठी फौज घेऊन निघालेला होता. आणि त्या कल्पना नव्हती की शिवरायांनी सगळी बातमी काढलेली आहे. शिवरायांचं हेर खातं इतकं महत्वाचं होतं, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची वित्तम बातमी असायची. म्हणजे तिकडे बोलला गेलेला शब्द काही दिवसातच शिवरायांच्याकडे पोहोचला जायचा. आणि हा सरदार निघालेला आहे हे लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी योजना केली आणि याच लोणावळ्याच्या पलीकडे उंबरखिंड नावाची एक छोटीशी खिंड आहे. त्या या सरदाराने ठरवलं की आपण नेहमीच्या वाटेनं जायचं नाही. शिवाजी महाराज जसं सह्याद्रीचा उपयोग करून घेतात तसं आपण सह्याद्रीचा उपयोग करून घेऊया आणि शिवाजी महाराजांना कचाट्यात सापडू द्या. गुरुची विद्या गुरुला असं म्हटलं जातं, तशा प्रकारे करण्याचा डाव केला. पण हा गुरु मात्र महागुरु होता, त्याच्या लक्षात आलं नाही आणि उंबरखिंडीची खिंड ओलांडून दिली. महाराजांचं काही सैन्य मागच्या बाजूला आणि काही सैन्य हे उंबरखिंडीच्या जंगलामध्ये असं उभं आहे. आणि जंगलामध्ये उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की 20,000चं सैन्य जे आहे ते दोन्ही बाजूने घेरलं गेलेलं आहे. पुढं जावं तरी मरण आहे, मागं जावं तरी मरण आहे. आणि त्या सैन्यामध्ये एक रायबागत नावाची बहादूर स्त्री होती. माहूरचे जे देशमुख होते, उदाजीराव देशमुख, त्यांची ती पत्नी होती. तिनं या खानाला सल्ला दिला की तू आता सुलह करून घे, तू आता बऱ्या मुलानं माफी माग, तरच आपण जिवंत वाचू. तर ती माफी मागितली गेली आणि तिथून हे सगळे माघारी गेले. या सह्याद्रीचा उपयोग महाराजांनी आपल्या राज्य वाढवण्यासाठी केला. या सह्याद्रीचे वारसदार महाराज आहेत. बाबासाहेब पुढे असं म्हणतात की पुत्र भारतवर्षाला झाला. बोलताना आपण सहज म्हणून जातो, पण ते म्हणताना आपण थोडासा विचार केला पाहिजे असं मला अतिशय नम्रपणानं वाटतं. आपण बोलताना असं म्हणून जातो की महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवराय, या शब्दामध्ये थोडीशी आपण दुरुस्ती केली पाहिजे. हे मी अत्यंत नम्रपणानं सांगतो. भारतवर्षाचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवराय असंच आपण म्हटलं पाहिजे. आणि याला प्रत्यक्ष पुरावा छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्येच आहे. 1673 मध्ये आबे बार्तोलोमी क्यारे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या राज्यामध्ये आला. आज जसं आपल्याला एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जाताना त्यांचा परवाना घ्यावा लागतो, तसं महाराजांच्या मुलखातून जाण्यासाठी म्हणून त्या आबे क्यारेला परवाना घ्यावा लागला. आणि त्या आबे क्यारेने स्वतःच्या आठवणी त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या. आपण लक्षात घेऊया की छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत. त्या काळात हा माणूस भारतामध्ये येऊन गेलाय, स्वराज्यामध्ये येऊन गेला आणि त्यानं लिहून ठेवलेले शब्द आहेत. तो चौ या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी महाराजांचं मोठं ठाणं होतं आणि त्या चौच्या सुभेदाराला हा आबे क्यारे भेटलेला आहे. त्या चौच्या सुभेदाराचं नाव 2-3 प्रकारे सांगितलं जातं. रावजी सोमनाथ किंवा राहुजी सोमनाथ अशा प्रकारे त्याचं नाव सांगितलं जातं. त्याला भेटल्यानंतर या आबे क्यारेनं त्याच्याशी प्रश्नोत्तरं केली. आता ही घटना जी आहे ती 1673ची आपण लक्षात घेऊया. म्हणजे राज्याभिषेकाला आता जेमतेम एक वर्ष उरलेलं आहे आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार पुणे जहागीरगिरीपासून सुरू झालेला प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आबे क्यारेंनी या रावजी सोमनाथाला विचारलं की कशासाठी तुमचा राजा एवढे कष्ट करतो, काय त्याचं ध्येय आहे, कसं त्याला यश मिळतं. 2-3 सूत्र त्यांनी सांगितले. पहिलं सूत्र त्यांनी सांगितलंय की आमचे महाराज जे आहेत ते गुप्तहेर खात्यावरती प्रचंड प्रमाणात ते गुंतवणूक करतात, त्याच्यावरती पैसा खर्च करतात. आणि मगाशी म्हटलं तसं की बादशहाच्या दरबारात बोलली गेलेली गोष्ट काही दिवसातच शिवाजी महाराजांच्या कानापर्यंत येऊन पोचायची. दुसरं त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज जे आहेत ते अखंड परिश्रम करतात, विश्रांती या माणसाला माहीत नाही. आणि परिश्रम करताना ते नियोजनपूर्वक करतात. म्हणजे अफजल खानाला मारायचं हे ठरलेलंच होतं, कारण तोच विडा उचलून निघालेला होता. पंताजी गोपीनाथ बोकीलांनी ही माहिती काढून आणलेली होती की शिवाला आपण मुर्दात घेऊन जायचंय. असा विडा घेऊनच अफजल खान या ठिकाणी आलाय. महाराजांनी माहिती काढली, अफजल खानाला तर मारायचंच आहे, परंतु त्याच फटक्यामध्ये स्वराज्याचा विस्तार देखील 3 पटीने वाढवायचा ही योजना आमचे महाराज करतात. आणि किती मोठं स्वराज्य करायचंय हे आबे क्यारेने लिहून ठेवलेले शब्द आपण लक्षात घेऊयात. आबे क्यारेला त्या रावजी सोमनाथांनी सांगितलं, शिवाजी महाराजांच्या सरदारांनी सांगितलं, आपण भारताचा नकाशा सगळेजण एका मिनिटासाठी डोळ्यासमोर आणूया. आणि तो भारताचा नकाशा आजच्या भारताचा नकाशा नाही, शिवाजी महाराज किंवा त्यांच्या पूर्वीपासून प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारताचा नकाशा आपण डोळ्यासमोर आणूया. त्या आबे क्यारेला रावजी सोमनाथ सांगतात की सिंधू नदीच्या तटापासून ते गंगा नदीच्या किनाऱ्यापर्यंत, म्हणजे आमच्या भारताच्या पश्चिम सीमेपासून ते भारताच्या पूर्व सीमेपर्यंत सर्वत्र आपलं राज्य शिवाजी महाराजांना स्थापन करायचं.
हा उल्लेख आपण सगळ्यांनी जरूर लक्षात ठेवला पाहिजे. त्यामुळे मी आपल्याला नम्रतापूर्वक पुन्हा एकदा विनंती करतो की इथून पुढे बोलताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत असं म्हणून छत्रपती शिवरायांना आपण आपल्या सीमेमध्ये बांधायला नको. त्यांचं उद्दिष्ट अखिल भारतीय होतं याचं दर्शन घडवणारे आणि ही एक घटना शिवाजी महाराजांच्या चरित्रातच घडली. शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र त्यांची जयंती काही दिवसापूर्वी झाली. 24 फेब्रुवारी 1670ला राजाराम महाराजांचा जन्म झाला आणि ते पालथे जन्माला आले. आता त्या काळामधला सगळा जो रूढींचा पगडा लक्षात घेता त्यावेळेला शिवाजी महाराजांनाही वार्ता देण्याला सुद्धा लोक टाळाटाळ करत होते. पण कुणीतरी जाऊन सांगितलं की महाराज पुत्र जन्माला आला, पण पुत्र पालथा जन्माला आला. पुढच्या क्षणार्धात महाराजांनी उत्तर दिलंय पालथा जन्माला आला हा तर दिल्लीची बादशाही पालथी घाली. आणि मराठ्यांनी 1707 मध्ये ते करून दाखवलं. तेव्हा महाराजांचं उद्दिष्ट केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हतं, आजच्या पश्चिम महाराष्ट्रापुरतं नव्हतं, तर अखंड भारतापुरतं होतं. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. महाराजांच्या जीवनातला सगळ्यात विलक्षण प्रसंग आपण लक्षात ठेवूया तो म्हणजे दिनांकाने 6 जून 1674 या दिवशी महाराजांना आलेला राजाभिषेक. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनाम संवत्सराच्या दिवशी महाराजांना राजाभिषेक झाला आणि पुन्हा एकदा हिंदू या भूमीवरती जन्माला आला. आज आपण स्वतंत्र झालेलो 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपण सगळ्यांनी जो अभ्यास केला पाहिजे तो महाराजांचा 1674 नंतरचा विशेष अभ्यास केला पाहिजे. कारण महाराज आता सिंहासनाधीश्वर झालेले आहेत आणि ते एका स्वतंत्र राज्याला हिंदवी स्वराज्याला आता ते प्रेरणा देतात आणि कोणत्या प्रकारे ते प्रोजेक्ट बघतात आणि कोणत्या प्रकारे लोकांची ती काळजी घेतात. आपण स्वतंत्र तर झालो, स्वराज्य तर आपण मिळवलं, पण आपल्याला आता वाटचाल करायची ती सुराज्याकडे आणि आपल्याला वाटचाल करायची ती समर्थ भारताकडे. आणि त्याच्यासाठीचे आपले आदर्श पुरुष आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा 1674 मध्ये अभिषेक झाला आणि पुढच्या 2 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे स्वारी काढलेली दक्षिण दिग्विजय असं त्याला नाव दिलंय. कर्नाटकावरती स्वारी. कर्नाटक म्हटल्यानंतर आपल्याला आजचा राजकीय कर्नाटक प्रांत डोळ्यासमोर येतो, पण आपण लक्षात ठेवूया कर्नाटक याचा अर्थ आजचा कर्नाटक, आजचा तामिळनाडूचा मोठा भाग, आजच्या केरळचा काही भाग आणि आजच्या आंध्र प्रदेशाचा काही भाग असं सगळ्याला कर्नाटक म्हटलं जायचं. त्याची मोहीम काढली, एका छत्रपतीने काढलेली ही मोहीम या अर्थाने त्या बघूया. त्या मोहिमेमध्ये ऑगस्ट 1677 मध्ये डच व्यापारी महाराजांना भेटायला आले. महाराजांच्या पुढे कराराचा त्यांनी मसुदा ठेवला. महाराज इतके विलक्षण बुद्धीचे होते की त्यांनी तो कराराचा मसुदा बघितला आणि त्यांनी सांगितलं की एक अट ह्याच्यातली मान्य होणार नाही. कोणती अट मान्य होणार नाही? आज आपण भाजी बाजारामध्ये जातो, लिलाव बाजारामध्ये जातो, आज त्या भाजीचा लिलाव होतो, फळांचा लिलाव होतो, वेगवेगळ्या गोष्टींचा लिलाव होतो. पण अत्यंत दुःखानं आपल्या इतिहासामध्ये नमूद केलेलं आहे की त्या काळी माणसांचे बाजार भरायचे, म्हणजे माणसांची बोली लागायची, माणसांचे लिलाव लागायचे. माणसांना गुलाम करून पकडलं जायचं आणि त्यांना विकलं जायचं. महाराजांचे चिटणीस जे होते बाळाजी आवजी चिटणीस त्यांच्या वडिलांना देखील त्या जंजिरेच्या सिद्धीनं अशाच प्रकारे मारलं आणि त्यांच्या आईला राजापूरच्या बाजारात विकण्यासाठी पाठवलेलं होतं. अगदी योगायोगानं बाळाजी आवजी यांच्या मामांनी आपल्या बहिणीचीच खरेदी पैसे देऊन केली. आपण कल्पना देखील करू शकत नाही. महाराजांचा लढा जो होता तो माणसाच्या स्वातंत्र्यासाठी होता, माणसाच्या प्रतिष्ठेसाठी होता. त्यांनी सांगितलं की इथून पुढे माझ्या प्रदेशामध्ये तुम्हाला गुलामांचा व्यापार करता येणार नाही आणि तुम्ही जर असा व्यापार करू जाल तर आमचे सैनिक, आमचे मावळे तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट जागतिक स्तरावरचं होतं हे दाखवून देणारा हा पुरावा आहे असं मला सांगावंसं वाटतं. जगभरामध्ये लोक गुलाम झाले. एका अभ्यासकाने अभ्यास केला की किती लोक गुलाम झाले. त्यांनी एक अंदाज बांधला. हा अंदाज चुकलेला पण असू शकतो, आपण लक्षात घेऊया. पण त्यांनी 350 वर्षाचा अंदाज बांधलेला आहे. या 350 वर्षामध्ये त्यांनी असं म्हटलं की 5 लाख माणसं ही पकडून गुलाम करून विकली गेलेली आहेत. स्वस्त मजुरीसाठी, कष्ट करण्यासाठी, काबाड कष्ट करण्यासाठी ही माणसं विकली गेलेली आहेत. आणि या गुलामगिरीवरती बंदी घातली पाहिजे असं युरोपातल्या स्वतःला पुढारलेल्या आधुनिक म्हणलेल्या लोकांनी ठरवलं कधी? तर ते इतिहासातलं साल आहे 1848. महाराज आमचे त्यांच्या 150 पावणे 200 वर्ष पुढे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या प्रदेशामध्ये गुलामांचा व्यापार होणार नाही. त्या महाराजांचा संदेश असा आहे की महाराजांना आपली प्रतिष्ठा वाढवायची, महाराजांना स्वराज्य वाढवायचं. त्यामुळे रयतेच्या हिताकडे त्यांनी लक्ष दिलं, हे सुराज्य होण्याकडे लक्ष दिलं. बारक्या बारक्या गोष्टींच्याकडे महाराजांनी लक्ष दिलंय आणि महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना इतक्या बारकाईने सूचना दिल्या जणू काही आजचे आपले देशाचे पंतप्रधानच आपल्या मंत्र्यांना सूचना देतात की काय असं वाटणारा प्रसंग त्या चरित्रामध्ये. महाराजांचा एक सुभेदार नरहरी आनंदराव असं त्याचं नाव आहे. त्या नरहरी आनंदरावांना महाराजांनी पत्र लिहिलंय. मूळ पत्र त्या अभ्यासामध्ये उपलब्ध आहे.
त्या काळामध्ये असं होतं की पोर्तुगीजांनी गोव्यावरती आपलं राज्य बसवलेलं होतं आणि हिंदवी स्वराज्य आपल्या त्याच्यावरती उत्तरेला आहे. तर गोव्यामधल्या पोर्तुगीजांच्याकडे अत्यंत चांगल्या दर्जाचं मीठ असायचं आणि ते चांगल्या दर्जाचं मीठ ते अत्यंत कमी भावामध्ये ते स्वराज्यामध्ये विकायचे. महाराजांनी नरहरी आनंदरावाला पत्र असं लिहिलंय की जकातीचा ऐसा जबरदह बसवले की जेणेकरून बारदेशचे म्हणजे गोव्याचे मीठ महागच पडेल. याचा वेगळा अर्थ काय? याचा वेगळा अर्थ असा की आमच्या भारत भूमीमधले जे उत्पादक आहेत, आमच्या भारत भूमीमधले जे व्यापार उद्योग करणारे लोक आहेत ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. महाराजांचा मंत्र तर त्याचा आजच्या भाषेतली घोषणा आहे, मेक इन इंडिया ही त्याची घोषणा आहे. असं आपण भाषांतर आजच्या स्वरूपात केलं की आपल्याला लक्षात येतं. महाराजांचा ज्या दिवशी राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाचं चित्र आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी इंग्रजी कंपनीच्या वतीनं ब्रिटिश ईस्ट इंडिया त्या कंपनीच्या वतीनं हेनरी ऑक्झेंडेन त्या ठिकाणी उपस्थित होता. तो महाराजांना मुजरा करताना दिसतोय पण तो कराराची कलमं घेऊन आलेला होता आणि त्या करारामध्ये एक कलम असं होतं की स्वराज्यामध्ये हिंदवी स्वराज्यामध्ये इंग्रजांची नाणी चालतील. महाराजांनी त्यांना वेगळा प्रस्ताव दिला की तुम्ही आम्हाला नाणी बनवण्याचं तंत्रज्ञान शिकवा, किती पैसे तुम्हाला पाहिजे तेवढे बोला. आणि महाराजांनी तो दिलेला प्रस्ताव इंग्रजांनी नाकारला. त्यावेळी महाराज असं म्हणाले की मग तुमची नाणी आमच्या स्वराज्यात चालणार नाही आणि स्वराज्याचे कारागीरच या स्वराज्यासाठी नाणी निर्माण करतील. याचंच भाषांतर आजच्या भाषेमध्ये केलं तर त्याला मेक इन इंडिया असंच म्हणावं लागेल असं मला वाटतं. तेव्हा स्वतंत्र भारत तर आपण जरूर घडवलेलाच आहे, पण आता समर्थ भारत घडवत असताना महाराजांचं जे ध्येय आहे ते उदात्त ध्येय, ते उन्नत ध्येय आहे, ते आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. जसं गेले 46 पेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी या शिवजयंतीचा कार्यक्रम एक शिस्तबद्ध पद्धतीचा कार्यक्रम चाललेला आहे. आपण सगळ्यांनी अनुभवलेला, आपण सगळेजण अनुभवतो आहोत. त्या पद्धतीची शिस्त आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण बांधून घेतली पाहिजे. आपण स्वतःसाठी तर जगतोच आहोत, आपलं कुटुंब, आपलं परिवार, आपले सगळे सोयरे नातेवाईक यांच्यासाठी तर आपण जगतोच आहोत. पण आता याच्या पुढे जाऊन आपल्याला जगायचे ते आपल्या समाजासाठी, याच्या पुढे जाऊन आपल्याला जगायचे ते आपल्या देशासाठी. ही प्रेरणा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा एक अत्यंत पवित्र दिवस म्हणजे आजची शिवाजी महाराजांची असणारी जयंती फाल्गुन वद्य तृतीया. या दिवशी आपण छत्रपती शिवरायांचा स्मरण करूया, त्यांच्या प्रकाशात आपला आयुष्याचा मार्गक्रमण करण्याचा निश्चय पुन्हा एकदा करूया. छत्रपती शिवराय कशास्तव जगले हे नित्य स्मरूया. छत्रपती शिवराय कशास्तव जगले हे नित्य स्मरूया. शिवसूर्य तेज जगात आचरूया. शिवसूर्य तेज जगात आचरूया. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.